नमस्ते मित्रांनो, तर आज आहे गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा पहिला दिवस. तर आम्ही सकाळी सगळी कामं आवरून घेतली आणि देव वगैरे स्वच्छ धुवून सर्व नीट पूजा करून घेतली आहे. तर देवपूजा केल्यामुळे घरामध्ये जे प्रसन्न वातावरण तयार होते ते मनाला फार समाधान प्राप्त करून देते. आता इथले सगळे कामं पूजा वगैरे आटोपून आम्ही आमच्या अनेक घरी, म्हणजे जिथे आमचे सासरे सासू दीर नणंद वगैरे राहतात त्या घरी आम्ही सर्वजण एकत्र सण वगैरे साजरे करतो. तर आम्ही तिथे गुढीपाडवा साजरा करतो, तर तिथे आम्ही गुढी उभा करण्यासाठी जाणार आहोत. तर गुढीपाडव्यानिमित्त ही आज रांगोळी काढलेली आहे साधी अशी. तर आम्ही गुढी वगैरे उभारून गुढीची पूजा केलेली आहे अशा पद्धतीने. हा बघा नैवेद्य दाखवलेला आहे. तर आज नैवेद्यासाठी घरी पुरी, बटाट्याची भाजी, छोले, वरण भात, कडबू, खीर, कोशिंबीर, श्रीखंड, मसाले भात असं सगळं बनलं होतं. तर आता इथले जेवण वगैरे आटोपून आम्ही मम्मीच्या घरी जाणार आहोत. आता आम्ही इकडे मम्मीच्या घरी आलेलो आहोत. तर मम्मीने इथं पोळीसाठी सगळं तयार करून ठेवलेली होती. तर मी आता पोळ्या लाटायसाठी बसलेले आहे. थोड्या पोळ्या मम्मीने दुपारी करून ठेवल्या होत्या, ह्या आता गरम गरम खाण्यासाठी थोड्या लाटायसाठी ठेवली होती. इकडे ही आमची चिमुकली श्रेयानी ते कांद्याची भजी बनवत आहे. तिला असं सगळं स्वयंपाकाचं फार करायला आवडतं. रेसिपी वगैरे मी काही पण करत असले की ती मी करू काय विचारते, तर म्हटलं कर. ती असं मिक्सिंग वगैरे सगळं करून देते मला. बघा हळद वगैरे घालून घेते त्याच्यामध्ये. मी तिला सांगते किती घालायची, ती तिचं तीच घालून घेते. अशा मुली असल्या की आई लोकांना फार मदत होत असते. काही पण मदत करतात, त्या सांगितल्यावर पटकन ऐकतात. कांद्याच्या भजीमध्ये शक्यतो आम्ही पाणी वापरत नाही, कारण पाणी वापरलं की ती भजी तेवढी क्रिस्पी होत नाही. आणि थोडीशी साखर पण घालून घेतो, त्यामुळे याला चव खूप छान येते. जेवढं यात पीठ मावेल बेसन पीठ तेवढं आम्ही घालून घेतो याच्यामध्ये. आणि कांद्यामध्ये आधीच ऑलरेडी पाणी असते, त्यामुळे बेसन पीठ जितकं मावेल तितकं घालून घेऊन हे व्यवस्थित मिक्सिंग करायचं असते. आता मी चाकू इथे बाजूला ठेवते आणि या प्लेट सगळं पुसून घेते. जी या प्लेटला चिटकून बसलेली असते ना ती कोथिंबीर, जर ती आपण घेतली नाही तर ती वेस्टेज होते, म्हणून आपण ही पुसून घ्यायची होती. आणि आपलं आता मी इथे ढवळते. हे बघा मी आता ढवळा आहे. आपण करणार आहोत कांद्याची भजी. मग त्याच्यासाठी आपण हे सगळं करून घेतलेलं आहे तयारी. पीठ घालून घेऊ. हे घरीच हरभऱ्याची डाळ दळून आणून बेसन पीठ तयार केलेलं आहे. तेच बेसन पीठ भजीसाठी वगैरे वापरतो. थोडंसं आणि बस बेसनचं पीठ. आता आपण याला ढवळून घेऊया. ह्याच्यात आम्ही आलो आहोत मम्मीच्या घरी. ही बघा आमची मम्मी इथे आहे. हे बघा आता मी याला ढवळायला हे बघा खालनं वर करते. आता मी याला पाणी घालायचं नाही, पाणी घातलं तर काय होतं, पाणी
घातलंय तर कुरकुरीत होत नाही. म्हणून आपल्याला पाणी घालायचं नाही, फक्त नावावर पाणी घालायचं. ते लागलं तर पाणी घालायचं. त्यामध्ये ऑलरेडी पाणीच असतं ना, म्हणून पाणी कशाला घालायला पाहिजे, हो ना? तुम्ही पण तसंच करून बघा एकदा व्हिडिओ. तर तुम्हाला पण करायचं आहे तर करून बघा. बाय. करू घेतलं आता. तेलाकडे खेळ करायचा नाही, असं हळूहळू सोडून घ्यायचं. तेल उडते हाता अंगावर, हळूहळू टाक. बघ असं त्याचं खाणं ग बाळाचं. गंजी करूया रव्याची. ते हे लागेल ना त्याला स्टँड, ते इकडे फिरव पाहिजे तर ते श्रेयाने बस बा उठ, खेळ नको. श्रेयान्वी आत्ताच टाकलं. थांब नंतर टाकीस मध्ये थांब. थांब ग, टाकू नको. टाकू टाकू. तर इथे ही गरमागरम कांद्याची भजी तयार झालेली आहे. तर जेवणामध्ये ही पोळी, इंद्रायणी भात, सार, भजी, बटाट्याची भाजी, छोले, पापड, सांडगे केलेलं आहे. या जेवायला.